चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आशू यूट्यूब ब्लॉग्स। तर आज मी आले बँगलोरला। सगळ्यांनाच माहिती आहे, कालच्या व्हिडिओतून तुम्ही पाहिलंच, मला माझा बँगलोर दौरा चालू आहे आणि गाड्यांच्या आवाजात माझा आवाज कदाचित कमी येत असेल तर समजून जा जरा। आणि आज मी आणि अर्णव चाललो फिरायला दुसरीकडे, वन अनदर प्लेस, टुरिस्ट प्लेस। तसं आज आम्हाला कोणीतरी सांगितलं इथलं इस्कॉन टेम्पल खूप फेमस आहे। आता बँगलोरला आलं तर इथले मंदिर टेम्पल्स खूप फेमस आहेतच, खरी बात आहे। तर म्हटलं ठीक आहे, चला आपण पण बघूया। हां, इतकं काय मजा नाही, छोट्या आहेत फक्त इकडच्या बिल्डिंग नाहीच आहेत, बंगलो आहेत प्रत्येकाचे, ते पण 1+1 2+1 असे होते। चला आता बघूया मंदिर कुठे आहे, शोधावं लागेल। तर भाई गेल्या 5 मिनिटापासून आम्ही चालतोच आहे, पण आम्हाला काय मंदिर सापडे ना। समोर एक मंदिर दिसतंय पण मला नाही वाटत ते इस्कॉन टेम्पल आहे। इस्कॉन टेम्पल इथलं खूप मोठं मंदिर आहे, जसं आपल्या इथे सिद्धिविनायक आहे वगैरे आहे ना, तसं आहे। तर चला अजून चालायचंच आहे, चलते रहो आगे बढ़ते रहो, तसं आहे चाललं आहे आमचं। त्याआधी मला लागले भूक, मी एखादं हॉटेल बघून नाश्ता करते। घेतला तर साऊथला आल्यावर साऊथचा गजरा तर घेतलाच पाहिजे, पण या सुंदरसा गजरा घेतला दे बा, थँक्यू। चला, पण मी माळणार नाही, जिथं आपण ज्या मंदिरात चालतो त्या देवीला देऊ है ना, कारण मला असं गजरा वगैरे घालायची इच्छा नाही। केस स्ट्रेट केलीत ना, ती खराब होतील पाण्याने। सुगंध तर मोगऱ्याचाच आहे, पण फुलं बघा बारीक आहेत। मी एक काढून दाखवू का? नको, हे बघा एकदम बारीक मोगरा आहे कळीचा, आणि इतका सुंदर। हे पण याला काय म्हणतात विसरली मी आता, रेडवाल्याला, ते पण एकदम बारीक आहे। मी असंच नाव विसरते। दर्शनसाठी आलेलो आहे, पण इकडे बोलतात 100 पायऱ्या आहेत, हे अशा पायऱ्या आहेत। चढशील ना? आपल्या जीवदानीला 3500 पायऱ्या आहेत, मग इथं फक्त 100 पायऱ्या आहेत। चढशील ना? चल आलं तर फिरायचं। ओके। तर मला वाटत ते मंदिरात व्हिडिओ शूट करू शकतो, पण इथे करू शकतो। इथं मला वाटते चप्पल ठेवायचं आहे, पायऱ्या छोट्या छोट्या त्या चढतोय आणि चप्पल ठेवायचं दाखवतो। तर आम्ही ते शूज पेड करून ठेवले का बरं का? ठेवले तर फ्री पण आहे, आम्ही पेड केले कारण अर्धवचे शूज महागडे आहेत आणि इथे हातपाय धुवून जायचे। तर अजून लय चालायचं आणि मम्मी आत्ताच थकली। हा, इकडनं या मेट्रो स्टेशन पण दिसतोय बघा, लोकल कर्नाटका बेंगलूर। अरे मज्जा आहे तिथलं। सकाळपासून काय खायला नाही घेतलं, आता आल्यावर खाऊ ना आपण, डायरेक्ट लंच करू। हां, ब्रंच। हां, ते शूज का मी असे अडिडास आहे यार, फ्रीमध्ये कोणी उचलून नेले मग बोलता नाही येत, म्हणून आम्ही शूज त्याला बोललो चल ठेव यार। तर दर्शन आता आमचं झालेलं आहे, बाहेर निघालो आम्ही आणि आता जातोय खाली काय खायला प्यायला। इथं होतं, इथे खाण्याचे भरपूर काउंटर खापाशापा होतं, पण ते नको होतं। हां, ते आम्हाला नाही आवडत, ते फ्रेंच फ्राईज बडा ना। मम्मीला डोसा पाहिजे, कालपासून तर डोसा खायला जातोय आता आम्ही। आता अर्णवाने मी एका ठिकाणी डोसा खायला बसलो, म्हणजे इथल्या मंदिराच्या लोकल कॅन्टीन है ना अर्णव। तुमने क्या खाया? पराठा, आलू पराठा खाएगा। आता मम्मी पराठा घेऊन आलेली आहे। हा तेच ते डोसा, मसाला डोसा बघूया। मसाला आहे। अच्छा, मसाला बोलला तो। रिव्ह्यू बोल, रिव्ह्यू। हां, रिव्ह्यू ना, डोशाच्या फर्स्ट बाईटमध्ये प्युअर घी लागलं मला, म्हणजे घीमध्ये, असली घीमध्ये डोसा बनवलेला आहे आणि भाजी डोसा एकदम परफेक्ट। असं आपल्या मुंबईत मिळणारच नाही, कारण मुळात मुंबईत घी यूज करतच नाही, तेल यूज करतात, त्याच्यामुळे ॲक्च्युली टेस्ट एक नंबर आले।
कालपासून मी डोसा खायचं. कालच्या ब्लॉगमध्ये पण मी डोसा केला, मला मिळाला नाही. पण आज जो डोसा मी खाते ना, एक नंबर आहे. ऑथेंटिक डोसाची चव आली. सांबार तर प्युअर सांबार, एक नंबर सांबार. ऑथेंटिक बोलू शकते मी त्याला. माझ्याकडून 10 out of 10. अर्णवचा पराठा आलाय. पराठा दही विथ अचार सगळं दिलंय त्यांनी. पण पराठ्याचा रंग काय अर्णवला आवडलाय नाही. कसा आहे अर्णव? पुरी भाजीची भाजी, त्याच्यावर चपाती. चला आमचं इकडचं मंदिर बघून बँगलोरमधलं. आता नेक्स्ट प्लेस बघूया, म्युझियम. तर आता आम्ही जातो म्युझियममध्ये. आणि मला लेखाला इतकी झोप आलं की त्याला ब्लॉगिंग करायला पण आज करता आलाय. आणि ह्या रोडला आपण छान छान रस्ते तिकडे. चला आता बघूया म्युझियम कसा असेल. हे बघा बँगलोरमध्ये पाऊस पडतोय. ढग बघा काय काय ढग झालेत. आता कॅमेऱ्यात बरोबर पाऊस दिसत नसेल, पण इथे बारीक बारीक पाऊस पडतोय. परत आम्ही गंडवलो. गुगलवर म्युझियम होतं, पण ते म्युझियम नाही, सिव्हिल कोर्ट होतं. कुठचं तरी कोर्ट होतं, अँटिक बिल्डिंग होती. पण फिरत आम्ही कालच्याच रस्त्यावर आलो. ह्याच तो MG रोड. हां, परत MG रोडला पोचलेलो आहे. तर आता ऑप्शन हे आहे की 3 वाजलेत, म्हणून आम्ही परत जातोय हॉटेलवर. तर मेट्रोत भेटूया असं. हां, तिकडच्या शिड्या चढली, इस्कॉनच्या झपाझप. इकडच्या शिड्या चढायला थकली. काय बोलायचं.